चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात मानव वन्यजीव संघर्षाने पुन्हा एकदा कळस गाठलाय। गेल्या 24 तासात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बिबट्यानं शेळीला तर वाघाने बैलाला ठार केल्यानं शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालंय। पहिल्या घटनेत सिंदेवाही तालुक्यातील भेंडाळा गावात शेतकरी एकनाथ राम पाटील बनसोड यांच्या गोठ्यात बिबट्यानं शिरकून एका शेळीला जागीच ठार केले। गावाच्या मध्यवर्ती भागात गोठ्यात थेट बिबट्या शिरल्यामुळे नागरिकांमध्ये घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे। दुसऱ्या घटनेत भेंडाळा गावाच्या परिसरातील जंगलात शेतकरी उद्धव बोरुले यांचा बैल चरत असताना दबा धरून बसलेल्या वाघानं अचानक हल्ला केला। या हल्ल्यात बैलाचा जागीच मृत्यू झाला। या सततच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला असून 3 प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। वन विभागाने तातडीनं ट्रॅप कॅमेरे लावून वाघ आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा। वन विभागानं गस्त वाढवावी आणि हल्ल्याची गंभीर दखल घ्यावी। बाधित शेतकरी एकनाथ बनसोड आणि उद्धव बोरुले यांना तात्काळ पूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी। सिंदेवाही तालुका हा चंद्रपूर जिल्ह्यातील मानव वन्यजीव संघर्षाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील क्षेत्र मानले जाते। मागील काही महिन्यात याच परिसरात वाघाच्या हल्ल्यात अनेक महिलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत। मे 2024 मध्ये तर एकाच वाघिणीने 4 महिलांचा बळी घेतल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती। सध्या खरीप हंगाम सुरू असल्यानं शेतकरी आणि मजूर वर्ग शेतात राबत आहे। अशा परिस्थितीत वन्यजीवांचे हल्ले सुरू राहिल्यानं शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। न्यूज एक्सप्रेस करता चंद्रपूर प्रतिनिधी मिथुन मेश्राम यांची रिपोर्ट।